मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलाय आणि अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्ब उडवून देण्याची धमकी आणि या अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास करतील। हा फोन कुठून आणि कोणी केला या संदर्भातला शोध घेतला जाईल। मात्र ही काही पहिली वेळ नव्हे, वारंवार असे फोन येत आहेत, धमक्या येत आहेत। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, कधी हा फोन आला आणि काय धमकी आली आहे? श्वेता, जसं तू सांगितलं की ही धमकी येणारा कॉल हा आता पहिला काही ते खरं आहे। गेल्या दोन महिन्यात जर का बघितलं तर हा 9वा फोन आहे विमानतळाला। फक्त विमानतळ धमकीने उडवून दिल्याचा अर्थातच आतापर्यंत आलेले जितके फोन होते ते सगळेच स्ट्रेस झाले होते। आरोपी जेरबंद झाले, खोडसाळपणाच होता, कोणी दारूच्या नशेत केलेलं कृत्य होतं, तर कोणी विमान पकडण्यासाठी म्हणून सुद्धा फ्लाईट थांबवण्याचा प्रयत्न केला होता। अशा प्रकारचे वेगवेगळे सगळे हे समोर आले। पण काहीही असो, कोणाचा खोडसाळपणा जरी असला हा प्राथमिक अंदाज असला तरीही विमानतळाला येणारा थ्रेट कॉल हा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो। या फोनच्या नंबरचा शोध लागलेला आहे। सायबर पोलीसही कामाला लागले आणि जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार आज सायंकाळपर्यंत अवघ्या येत्या 2 तासामध्येच ज्याने फोन केला होता त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचतील। आणि त्यानंतरच नेमकं यामागचं सत्य काय आहे, खरोखर हा थ्रेट कॉल नेमका कुठला आहे, खोडसाळपणा आहे का, याच्यामध्ये गांभीर्य काही आहे, या सगळ्याच गोष्टींचा उलगडा त्यानंतर स्पष्ट होईल। पण त्यासाठी आपल्याला अजून काही काळ नक्कीच वाट बघावी लागेल। प्रशांत, धन्यवाद।